चिंचणी मायक्का देवी कर्नाटक येथील यात्रेतील काही क्षण. कृष्णाबाई नदीवरती विसावा. मायक्का देवीचे मंदिर अतिशय सुंदर दिसत आहे. मंदिराच्या अगदी समोरच एक भला मोठा घंटा बांधलेला आहे. तो वाजवून मंदिराचे दर्शन घेतले बाहेरून. मुख दर्शन करून पुढं आणखीन मला यात्रा बघायची होती, तर खूप आनंद घेतला. आणि हे तुम्ही बघत आहात की किती मस्त दिसत आहे. याला पाळणाच म्हणावं लागेल थोडं, कारण आणि असं वाटलं की लय मोठा आहे कसं वाटतंय, पण वर जाऊन आत बसल्यानंतर चक्कर आली अक्षरशः. चला म्हणलं आता देवीचा एखादा छानसा फोटो घ्यावा. नंतर पुढं आलो. इथं तुम्ही बघू शकता जुन्या काळातील आजीबाईची बटवा असणारी पिशवी तिथं वर होती, त्याचा एक फोटो व्हिडिओ घ्यावा वाटला मला. असं बरंच काही होतं. मावशीला म्हणलं व्हिडिओ काढते, मावशीने तोंड फिरवलं. असू दे आता काय, चला म्हणलं पुढं. काचोळ्या ही असं जे काय यात्रेत लागणारं सगळ्यांना आतुरता लागलेली प्रसादाची, ती प्रसादाचं मोठ्याच्या मोठं भांडार आहे, भांडी भांडार आहे. भरपूर काय आपल्याला बघायसारखं आहे. हे आता महिला विभागाला आहे, तर काय आपलं काम नाही, पण तरी पण काढला व्हिडिओ. हे बघा आता काय ही हे चेच्या आहेत. चेच्या मस्तपैकी हळदीचा डोंगर बनवत आहेत. डोंगरच बनावं लागेल आता ह्याला, कारण ती डोंगरासारखं दिसतंय. आपण ह्यापेक्षा काय म्हणू शकत नाही. आता तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर, एकदम सुंदर अशा देवांच्या मूर्त्या आहेत ह्या मूर्त्या. आणि ही बघा गडी, म्हणलं तुमचा व्हिडिओ काढतो यूट्यूबला जाणार आहे, तर लाजलं की. प्रसादच आहे, जिकडं बघाव तिकडं प्रसाद. हे बघा असा डेपो बनतोय. आणि ही चिलबिल त्या लेकरांचं खेळणी लागतेच घ्यायला. असलं बी काय भरपूर थंड वाजत होती, पण आंघोळ केल्याशिवाय पर्याय नव्हता. देवदर्शन करायचं म्हणल्यानंतर पहाटे बुडी घेतली पाण्यात, तयारी केली देवाच्या दर्शनाला जायची. ही बोण्याचं आहे, देवपूजा चालू आहे मस्तपैकी. हे सर्व आमच्या गावातील भाविक आहेत. आणि मस्तपैकी आता आम्ही देवाला नैवेद्य घेऊन जात आहोत. तर हे बघा, हे असं यात्रेचं स्वरूप आहे. नैवेद्य घेऊन जाता जाता असं व्हिडिओ काढावा असा वाटलं. माझे मित्र, सहकारी मित्र आहेत, त्यांना फार आनंद झाला व्हिडिओ बनवून. मी बघू शकता की हा माझा मित्र अमोल किती मग्न होऊन वादन करत आहे. त्याला प्रत्येक गावातून, पूर्ण महाराष्ट्रातून इथं पब्लिक येत आहेत, भाविक.